बरं, त्याचा ठाणेश्वरांचा फडका तुम्ही मगाशी उल्लेख केला. ठाणेश्वरांची नाराजी नेमकी कशावर नाही? मग तुम्ही फार जवळनं पाहताय सत्ताधारी राजकारण मला वाटतं की सरकार. त्यांच्या बोलण्यातून आणि ते चर्चेतून त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींच्या त्यांना काही कमिटमेंट्स केल्या होत्या. त्यांना असंही म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर केला गेला, हम्म, पैसे त्यांनीच लावले, बरं. असंही म्हटलं जातं. सत्य काय तथ्य काय ते त्यांना माहीत, हम्म, कारण आम्ही काही त्यांच्या पक्षात नाही किंवा जवळपासही नाही. हम्म, आणि त्यांना जी होती की कोणाची किती संख्याबळ असू दे, पण पुढचे खुर्चीचे मालक तुम्हीच. हम्म, नंतर ती खुर्ची बाजूची मिळाली, मुख्य मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या काही मनात सल निर्माण झाली असेल, त्यांना दुःख झालं असेल. त्यामुळे चेहऱ्यावरचं दुःख त्यांच्या झाकता येत नव्हतं, लपवता येत नव्हतं. ते बरं. दिसून महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं. आणि त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला हिंदुत्ववादी 2 पक्ष नकोच आहेत. हम्म, त्यामुळे पहिला टार्गेट स्वाभाविक आहे, ठाणेकर असणार. एकाचे 2 केलेत, दुसरा प्रबळ झाल्यावर त्याला संपवून टाकायचं हम्म. आहे, तो तर संपणार आहे, अशी भूमिका कदाचित असेल की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी दुसरा पक्ष नको आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.